मित्रांनो नमस्कार. डिजिटल डीजी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, ज्या अर्जदारांनी PM विश्वकर्मा योजनेअंतर्गत त्यांचे ऑनलाईन अर्ज सादर केले होते आणि त्यानंतर त्यांचं ट्रेनिंग झालं होतं, तर अशा अर्जदारांना आता टूल किट मिळण्यास सुरुवात झालेली आहे. हे टूल किट जे आहे ते 15,000 रुपये किमतीचं टूल किट असतं. यामध्ये अत्यंत दर्जेदार आणि एकदम चांगल्या क्वालिटीचे साहित्य असतं. या व्हिडिओमध्ये आपण अशाच एका PM विश्वकर्मा अर्जदाराला मिळालेल्या टूल किटविषयी जाणून घेणार आहोत. या टूल किटमध्ये कोणकोणते साहित्य असतं, यांनी कोणता ट्रेड त्या ठिकाणी निवडला आणि कशा पद्धतीनं अर्ज केल्यानंतर त्यांनी ट्रेनिंग कसं घेतलं, जेणेकरून तुम्ही देखील या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकता. तुम्हाला देखील या योजनेचा लाभ मिळू शकतो. चला तर आता थोड्या वेळ न दवडता व्हिडिओ सुरुवात करूयात. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं ज्यांनी PM विश्वकर्मा योजना अंतर्गत ऑनलाईन अर्ज केले होते आणि त्यानंतर त्यांनी ट्रेनिंग पूर्ण केले होते, तर त्यांना आता अशा प्रकारचा PM विश्वकर्माची टूल किट मिळण्यास सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, ही जी टूल किट आहे ती वेगवेगळी असते. तुम्ही ज्या प्रकारचा ट्रेड निवडलेला आहे त्या ट्रेडनुसार ही टूल किट त्या संबंधित अर्जाला मिळू शकते. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आता ही जी टूल किट आहे, अशा प्रकारची टूल किट या अर्जदाराला त्या ठिकाणी मिळालेली आहे. आम्ही त्या अर्जदाराच्या घरी जाऊन आलो, त्या ठिकाणी तो सविस्तर बॉक्स उघडून बघितला आणि त्यामध्ये काय काय साहित्य आहे हे तुम्हाला कळावं यासाठी सर्व शूटिंग आम्ही त्या ठिकाणून करून आणलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला हे जे टूल किट दिसत आहे, तर हे जर टूल किट तुम्हाला मिळवायचं असेल तर त्यासाठी कशा पद्धतीने अर्ज करावा लागतो या संदर्भातील सविस्तर माहिती या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत. केवळ टूल किटच नव्हे, आता हे जे टूल किट आहे ते 15,000 रुपये किमतीचं आहे. तर केवळ टूल किटच नव्हे तर या अर्जदाराला आता सुरुवातीला व्यवसाय सुरू करण्यासाठी 1,00,000 रुपये मिळतील. त्यानंतर 1,00,000 रुपये यांनी परतफेड केले की परत त्या व्यक्तीला 2,00,000 रुपयापर्यंत कर्ज त्या ठिकाणी मिळणार आहे. एवढंच नव्हे तर मार्केटिंगसाठी सपोर्ट देखील त्या ठिकाणी मिळतो. तुम्हाला देखील अशा प्रकारचा व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला देखील शासनाकडून 3,00,000पर्यंत कर्ज मिळू शकतं आणि 15,000 रुपये किमतीचं जे टूल किट आहे ते फ्री मोफत मिळू शकतं. परंतु मित्रांनो, तुम्हाला जर वाटत असेल की या ठिकाणी कोणता व्यवसाय करावा, तर याचे निकष काही ठरवून दिलेले आहेत. हे बघा, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना अंतर्गत तुम्ही जर कार्पेंटर असाल किंवा होडी बनवणारे असाल, लोहार असाल किंवा तुम्ही ज्याही प्रकारचे कारागीर असाल, मूर्तिकार, मिस्त्री, कुंभार, सोनार, त्यानंतर लाकडाच्या बावल्या बनवणारे, लाकडाची खेळणी बनवणारे, त्यानंतर टेलर किंवा धोबी, अशा प्रकारचे तुम्ही जर या ठिकाणी 18 प्रकारचे ट्रेड आहेत. या ट्रेडमध्ये तुम्हाला जर एखादा व्यवसाय येत असेल, तुम्ही पूर्वी व्यवसाय करत असाल, तर तुम्ही त्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकता. हा व्यवसाय तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने करण्यासाठी शासनाकडून तुम्हाला 3,00,000 रुपयापर्यंत कर्ज मिळणार आहे. शिवाय 15,000 रुपये किमतीचं तुम्हाला एक टूल किट अगदी मोफत दिलं जाणार आहे. तर हा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी एक शॉर्टकट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीनं ऑनलाईन अर्ज केला जातो आणि त्यानंतर या टूल किटमध्ये नेमकं असतं तरी काय, या संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. लॉग इन केल्यानंतर अर्ज सादर करायचा आहे. अर्ज सादर करताना तुम्हाला कोणकोणती माहिती भरावी लागते ही आपण PDF मध्ये जाणून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुमचं नाव असतं, तुमच्या वडिलाचं नाव असतं किंवा पतीचं नाव असतं, डेट ऑफ बर्थ, मॅरिटल स्टेटस, बिझनेस कोणता करणार आहात, त्यानंतर कॉन्टॅक्ट डिटेलमध्ये सर्व माहिती भरायची असते. फॅमिलीमध्ये जेवढे तुमचे राशन कार्डवर सदस्य आहेत त्या सर्व सदस्यांचे आधार कार्ड त्या ठिकाणी टाकावं लागतात. त्यानंतर नातेसंबंध टाकावं लागते. त्यानंतर तुमचा ॲड्रेस आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा ट्रेड कोणता असतो. आता त्या ठिकाणी तुम्हाला आत्ता मी दाखवलं आहे की 18 प्रकारचे ट्रेड असतात. या ट्रेडमधून तुम्हाला एक ट्रेड निवडायचा असतो. आत्ता जे मी तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला आहे की त्या ठिकाणी वेगवेगळं साहित्य मिळालेलं आहे, तर तो ट्रेड आहे हॅमर अँड टूल किट मेकर. तर हॅमर अँड टूल किट मेकरमध्ये अशा प्रकारचं तुम्हाला एक किट मिळतं 15,000 रुपये किमतीचं आणि त्यासोबतच तुम्हाला 3,00,000पर्यंत त्या ठिकाणी क्रेडिट दिलं जातं व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी, व्यवसायाला स्ट्रेंथ, व्यवसायाला मजबूत करण्यासाठी. हे बघा, जेव्हा तुम्ही अर्ज सादर करता त्यावेळेसच तुम्ही लोन अमाऊंट रिक्वायर्ड पहिल्या ट्रेंचमध्ये तुम्हाला 1,00,000 रुपये दिले जातात. तुम्ही 1,00,000 रुपये व्यवस्थित भरणा केला, व्यवस्थित फेड केली, त्यानंतर तुम्हाला 2,00,000 रुपये दिले जातात. तर अशा प्रकारे अर्ज केला जातो. तर ज्या नावाने अर्ज केलेला आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर लॉग इन या पर्यायावरती क्लिक करा. एक OTP येईल, 6 अंकी OTP येईल. 6 अंकी OTP दिलेल्या चौकटीमध्ये टाका, बॉक्समध्ये टाका आणि त्यानंतर कंटिन्यू या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर अशा प्रकारे तुम्ही लॉग इन होऊ शकता की आता या अर्जदारांनी जो अर्ज केलेला आहे त्याची आधार EKYC कंप्लीट झालेली आहे.
त्याच पद्धतीने PM विश्वकर्मा रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे आणि रजिस्ट्रेशन अप्रूव्ड देखील झालेलं आहे. त्याचप्रमाणे या व्यक्तीला स्किल ट्रेनिंग मिळालेलं आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता चूज फ्री 15,000 टूलकिट ई वाउचर म्हणजे टूलकिटसाठी 15,000 रुपये देखील त्या ठिकाणी मिळालेले आहे. ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं एक ओळखपत्र दिलं जातं. ते ओळखपत्र त्या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड करता येतं. त्यानंतर या ठिकाणी विविध प्रमाणपत्र असतात. डाउनलोड युअर PM विश्वकर्मा ID कार्ड देखील मिळतं. त्यानंतर तुमचा अर्ज देखील डाउनलोड करता येतो आणि टूलकिटची माहिती देखील या ठिकाणी संपूर्ण तुम्हाला. आता PM विश्वकर्मा योजना अंतर्गत आता ही टूलकिट तर मिळालेली आहे. या टूलकिटमध्ये कोणत्या साहित्याला काय म्हणतात, त्याचा उपयोग कसा आहे, या संदर्भात एक संपूर्ण PDF. आता या संदर्भातील अधिकृत PDF म्हणजे माहिती असलेली PDF PM विश्वकर्मा वेबसाईटवरच अधिकृतपणे उपलब्ध आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की अशा प्रकारची ही टूलकिट आहे. या टूलकिटला म्हणतात हॅमर अँड टूलकिट मेकर म्हणजेच लोहार थोडक्यात. तर या PDFला थोडं खाली स्क्रोल केलं तर या ठिकाणी हे बघा, आत्ता जे मी तुम्हाला दाखवले या टूलकिटमध्ये काय मिळालेलं आहे, तर याला म्हणतात ड्रिलिंग मशीन. याला म्हणतात ड्रिलिंग मशीन. याचा उपयोग कसा आहे, कोणत्या पार्टला काय म्हणतात, या संदर्भातील सविस्तर माहिती या PDFमध्ये दिलेली आहे. त्यानंतर आता अशा प्रकारची एक केस आहे. या केसला काय म्हणतात ते पण आपण या ठिकाणी बघणार आहोत. हे ड्रिलिंग मशीनचंच एक केस आहे, पण यामध्ये वेगवेगळे जे साहित्य आहे ते दिलेलं आहे आणि या संदर्भात देखील या PDFमध्ये सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. हे बघा, PDFला जर थोडं खाली स्क्रोल केलं ते बघा, त्या ड्रिलला क्लॅम्प्स लावायच्या कशा, होल्ड कसं करायचं, फिरवायचं कसं, कोणता पार्ट कसा बसवायचा आणि ओपन कसं करायचं, या संदर्भात सविस्तर माहिती दिलेली आहे. लॉक बटन कसं आहे, पॉवर कॉर्ड कशाला म्हणतात, स्विच कसं लावायचं, ती आरीपत्ती कशी लावायची, या संदर्भातील सविस्तर माहिती या ठिकाणी दिलेली आहे. आणि आता जे जे साहित्य या ठिकाणी मिळाले, संपूर्ण साहित्य हे या PDFमध्ये जे साहित्य दिलेलं आहे ते संपूर्ण साहित्य त्या बॉक्समध्ये असतं. हे बघा, डिजिटल व्हर्नियर क्लिपर पण आहे. त्यानंतर हँड ग्लोव्ज आहे, लेदर अप्रॉन आहे, गॉगल्स आहेत, हेल्मेट आहे आणि त्याच पद्धतीनं ड्रिलिंग मशीनचा उपयोग कसा करायचा या संदर्भातील व्हिडिओ देखील या ठिकाणी उपलब्ध आहे. हा QR कोड स्कॅन केल्यानंतर ड्रिलिंग मशीनचे सगळे ट्युटोरियल तुम्हाला दिसतील. गॅस फ्युनरन्सचं देखील तुम्ही या ठिकाणी QR कोड स्कॅन करून व्हिडिओ बघू शकता. अँगल ग्रिडरचा कसा उपयोग करायचा ते स्कॅन करून त्या ठिकाणी व्हिडिओ बघू शकता. डिजिटल व्हर्नियर क्लेपर कसं असतं ते वापरायचं कसं, त्याचा उपयोग कसा करायचा ते या ठिकाणी तुम्ही बघू शकता. लेदर ॲप्रॉन कसं असतं ते घालायचं कसं, त्याचा उपयोग या कसा असतो स्कॅन करून बघू शकता. सेफ्टी ग्लोव्ज, सेफ्टी गॉगल्स, सेफ्टी हेल्मेट, या संदर्भातील सविस्तर माहिती या ठिकाणी दिलेली आहे. आणि यामध्ये अजून एक महत्त्वाचा आयटम मिळतो ज्याला म्हणतात गॅस फर्नस, ज्याला की आपण सरळ सरळ भाता देखील म्हणू शकतो. तर हा आहे आधुनिक भाता, याला म्हणतात गॅस फर्नस. याचा उपयोग कसा केला जातो, याचा उपयोग कसा करायचा, या संदर्भात देखील डिटेल माहिती त्या ठिकाणी PDFमध्ये देण्यात आलेली आहे. हे त्याचे काही पार्ट्स आहेत, हे पार्ट्स कसे लावायचे, त्याचा उपयोग कसा करायचा हे बघण्यासाठी तुम्ही या ठिकाणी त्या PDFचा उपयोग करू शकता. हे बघा, गॅस फर्नस. The gas furnace is a heating appliance that uses natural gas or propane to generate heat. तर या ठिकाणी याची बॉडी कशी आहे, गॅस सप्लाय कुठून येतो, हँडल कुठं असतं, या संदर्भातील डिटेल माहिती या ठिकाणी दिलेली आहे. त्यामुळं संपूर्ण माहिती तुम्ही या PDFमध्ये घेऊ शकता आणि तुमचा व्यवसाय अधिक चांगल्या पद्धतीने करू शकता. तर मित्रांनो, हे तर झालं एका ट्रेडसाठी. असे 18 प्रकारचे ट्रेड PM विश्वकर्मा योजनेअंतर्गत आहेत. प्रत्येक ट्रेडसाठी प्रत्येक टूलकिट वेगवेगळे असते. प्रत्येक टूलकिटसाठी कोणताही चार्ज त्या ठिकाणी द्यावा लागत नाही. प्रत्येक टूलकिट ही 15,000 किमतीची असते आणि ती मोफत दिली जाते. याशिवाय जो ट्रेड तुम्ही निवडलेला आहे तो ट्रेड तुम्हाला पूर्ण करायचा असतो, तिचं ट्रेनिंग असतं. ट्रेनिंग करत असताना देखील तुम्हाला त्या ठिकाणी प्रत्येक दिवसाचे त्या ठिकाणी पैसे दिले जातात, ज्याला की अलाउन्सेस म्हणतात. तर ते अलाउन्सेस त्या ठिकाणी तुम्हाला दिले जातात. हे ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची टूलकिट मिळते. हे ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर तुम्हाला ते लेटर मिळतं आणि त्या लेटरच्या आधारे तुम्हाला त्या ठिकाणी 3 लाख रुपयापर्यंत कर्ज मिळू शकतं. तर तुम्हाला देखील या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर प्रोसेस कशी असते, त्या अर्जाची प्रोसेस देखील या ठिकाणी आपण थोडक्यात जाणून घेतलेली आहे. तुम्ही देखील अशा प्रकारचे व्यवसाय करताल तर नक्की या योजनेचा लाभ घ्या, कारण आता नोकऱ्या मिळणं खूप कठीण झालेलं आहे. आता प्रत्येकालाच आपल्याला छोटा मोठा व्यवसाय त्या ठिकाणी करावा लागणार आहे आणि अशा वेळी तुम्हाला PM विश्वकर्मा नक्कीच ही योजना लाभदायी ठरू शकते. थांबूया इथेच. धन्यवाद.